अहिल्याबाई होळकरची जयंती चौंडीला पहिली मीच चालू केली आणि तिथं सरकार करायला लागल्यानंतर ती जयंती मी बंद करून मुंबईला चालू केली. जिथं गव्हर्नमेंट येतं तिथं मी जयंती हे करतो. महाराष्ट्र सरकारनं देखील मुंबईमध्ये जयंती अहिल्याबाईची चालू केल्यानंतर ती बंद केली आणि गेली 5वं वर्ष आहे माझं दिल्लीत राजधानीच्या ठिकाणी अहिल्याबाईची जयंती साजरी करतो आहे. प्रत्येकाच्या पक्षाचा प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो, त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आपल्याला काय पॉझिटिव्हली एकत्र करण्याचा प्रयत्न करता येतो. अहिल्याबाई होळकर ही समतावादी होत्या, सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन जाणाऱ्या होत्या. हे कॅरेक्टर आम्हाला प्रोजेक्ट करायचं आहे आणि देशभर तिने 33 वर्ष या देशावर कसं राज्य केलं, समतामूलक समाजाची भूमिका कशी अदा केली हे जनतेला लोकांना कळायला पाहिजे. तर आज ते मला समजलं नाही की राष्ट्रपती आणि पंतप्रधान महोदय काय ह्यात बदल हा त्यांचा मला वाटतं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न असल्यामुळं मी राष्ट्रीय समाज पक्षानं काय करावं हे मी डिसिजन घेतलेलं आहे. मला वाटतं की ही चर्चा थोड्या दिवसात चालू होईल. आम्हीही स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करायचा चालू केलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षानं. आता सध्याला आम्ही NDAमध्ये नाही, हे फायनल झालेलं आहे. चला, थँक्यू सर.